लास्ट टाइम जे आपलं लेक्चर झालं त्या लेक्चरमध्ये आपण लॉगॅरिथम हा जो चॅप्टर आहे तो कंप्लीट केला. त्याच्यावरती त्या प्रॉपर्टीचा यूज करून जेवढे एक्झाम्पल्स होते प्रॅक्टिस सेटमध्ये ते आपण ऑलमोस्ट सर्वच कंप्लीट केलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करतो इथं आणि त्या चॅप्टरचं नाव आहे डिटर्मिनंट्स. आता हा डिटर्मिनंट्स काय असतो, याचं ॲप्लिकेशन काय, कुठे युजफुल आहे, त्या सगळ्या गोष्टी बघण्या अगोदर आपल्याला हे डिटर्मिनंट म्हणजे असतंच काय ते बघावं लागणार आहे. ठीक आहे. तर अगोदर आपण हे डिटर्मिनंट काय असतो, कशाचा डिटर्मिनंट फाइंड आउट करते. तर डिटर्मिनंट ॲक्च्युली मॅट्रिक्सचा फाइंड आउट करते आणि तो पण स्क्वेअर मॅट्रिक्स जर असेल, आणि स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे सेम नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स असते. 2 रोज 2 कॉलम किंवा 3 रोज 3 कॉलम्स त्या टाईपमध्ये 4 रोज 4 कॉलम्स. तर असे स्क्वेअर मॅट्रिक्स जे असतात ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम असतात, तसल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट एक्झिस्ट होतो. तसल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करू शकतो. तर सर्वात महत्त्वाचा डिटर्मिनंट कोणाला असतो, तर स्क्वेअर मॅट्रिक्सला असतो डिटर्मिनंट. ठीक आहे. आणि स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर सेम नंबर ऑफ रोज आणि कॉलम असतात. मॅट्रिक्समध्ये जेवढे रोज असतात तेवढेच कॉलम असतात. तर मोस्ट जे काही डिटर्मिनंट्स आहे, जास्त जो पार्ट सिलेबसमध्ये आहे तो काय आहे, तर 3/3 ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट. आणि त्याचेच ॲप्लिकेशन्स पण आहेत. सिस्टीम सॉल्व्ह करण्यासाठी आहे, एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करण्यासाठी त्याचा यूज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहेत. फर्स्ट थिंग आपण व्हॉट इज द डिटर्मिनंट, 3/3 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा किंवा तो डिटर्मिनंट काय असतो ते आपण बघणार आहेत. फर्स्ट थिंग ती डिटर्मिनंटचे आपण डेफिनेशन घेऊया. ठीक आहे. सपोज कुठला पण मॅट्रिक्स, सपोज ए इक्वल्स टू ए नी 3/3 मॅट्रिक्स ए बी सी डी ई एफ. ठीक आहे. सपोज हा एक मॅट्रिक्स आहे. हा ए बी सी डी ई एफ जी हे काय, तर नंबर्स आहेत आतमध्ये. आता दिसायला नंबर्स दिसत नाहीत, हे ए बी सी डी तुम्ही म्हणता कुठं नंबर्स येते, पण कॉन्स्टंट येतं. असा जर कुठला जनरल लिहिला, जनरल मॅट्रिक्स आहे हा, तर हे काय येतं, ऍक्च्युली नंबर्स येतं. आणि ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्यावेळेस एक्झॅक्ट नंबर असणार येतं. तर जर असा मॅट्रिक्स असेल, ठीक आहे, 3/3 मॅट्रिक्स आहे हा, याच्यामध्ये फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, थ्री रोज आहे आणि फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. तर हा 3/3 मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत, म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. तर याचा डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा, तर याचा डिटर्मिनंट आपण फर्स्ट थिंग ह्या सिम्बॉलने डिनोट करणार आहेत, मॉड ए. ठीक आहे, राईट, बी एनी 3/3 मॅट्रिक्स. ठीक आहे. देन हा जो डिटर्मिनंट असतो तो डिटर्मिनंट काय असतो, तर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू, हा कसा फाइंड आउट करायचा, तर इथला जो फर्स्ट रो आहे त्या फर्स्ट रोच्या अलॉंग आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करणार आहे. फर्स्ट रो इज ए बी सी. तर पहिला नंबर घ्यायचा फर्स्ट रो मधला ए इंटू काय करायचंय पहा, तर हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करायचा आहे. आणि रिमेनिंग जे काही मॅट्रिक्स इथं बाकी आहे 2/2 ई एफ एच आय, याच्यामध्ये यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय ई इंटू आय आणि मायनस करायचंय हे दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन एच इंटू एफ. ठीक आहे. फर्स्ट थिंग काय करायचंय, ए इंटू आणि काय करायचंय नंतर, काय करायचंय, तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन ए इंटू आय मायनस ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन एच एफ, म्हणजे ई आय मायनस एच एफ. नंतर सेकंड टाइम हा घ्यायचा आहे आता बी, पण तो निगेटिव्ह मध्ये घ्यायचा आहे. निगेटिव्ह मध्ये का घेता, का नाही घेत, त्याला को फॅक्टर नावाची गोष्ट आहे. पण ठीक आहे, मॅट्रिक्सची आपण डिटर्मिनंटची डेफिनेशन बघतोय, तर जे आहे ते तसंच, अजून हा मायनसच का आला, हा प्लसच का आला, हे आर्ग्युमेंट नाहीये. का येतो का, ऍक्च्युली त्याला पण जस्टिफिकेशन आहे. तो ऍक्च्युली को फॅक्टर, याचा को फॅक्टर निगेटिव्ह मध्ये जातो -1/2, पण त्याची काही गरज नाही आपल्याला. आहे डेफिनेशन बघतोय आपण, तर हा मायनस घेतलाय, तर मायनस आहे डेफिनेशन मध्ये, तर मायनसच घ्यायचा. ठीक आहे. नंतर काय करायचं, हा सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करायचा. ठीक आहे. आणि रिमेनिंग जो राहिलाय पहा, हा सेकंड कॉलम हा सेकंड रो डिलीट केल्यानंतर काय राहतंय पहा, डी एफ आणि जी आय हे राहतंय. तर परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन डी इंटू आय यांचं मल्टिप्लिकेशन मायनस जी इंटू एफ हे मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. आणि प्लस लास्ट टाइम सी इंटू हा घ्यायचा आहे ए बी, त्याच्यानंतर हा सी. ठीक आहे. इंटू आता काय करायचं आहे, थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट करायचा आहे आणि रिमेनिंग जो राहतोय पहा डी जी एच. ठीक आहे. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन परत डी इंटू एच आणि मायनस हे मल्टिप्लिकेशन जी इंटू ई.
ठीक आहे. आणि हे सिम्प्लिफाय करून जे काही आन्सर येणार आहे, नंबर्समध्ये आन्सर येणार आहे, सिम्प्लिफाय केल्यानंतर हे सगळेच नंबर्स आहेत पहा. मग फायनली जे सिम्प्लिफाईड असणार आहे तो एक नंबर असणार आहे. कुठल्याही 3x3 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असतो, तर एक नंबर असतो. सिम्पली 3x3 जर मॅट्रिक्स असेल तर फर्स्ट रोच्या अलॉंग आपण काय करत होतो, डिटर्मिनंट फाइंड आउट करतो. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि कसा, तर पहिला नंबर घ्यायचा फर्स्ट रो मध्ये ए, आणि फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर हा जो इथं 2x2 चा मॅट्रिक्स बाकी राहतोय त्याचं सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन E इंटू आय मायनस एच इंटू एफ. सेकंड टाइम दुसरा नंबर घ्यायचा फर्स्ट रो मधला, पण तो सेकंड ऑलवेज निगेटिव्ह मध्ये घ्यायचा आहे, मायनस बी. आणि नंतर सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट केल्यानंतर हे जो बाकी राहते डी एफ जी आय यांचं परत क्रॉस मल्टिप्लिकेशन डी आय मायनस जी एफ. आणि लास्ट टाइम हा थर्ड इलेमेंट घ्यायचा आहे फर्स्ट रो मधला सी इंटू परत थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट करायचा आहे. बाकी जे राहील एवढा डी ई जी एच यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन डी एच मायनस जी. आणि सिम्प्लिफाय करून जे काय आन्सर येईल दॅट इज युअर डिटर्मिनंट. आणि हे सगळे नंबर असल्यामुळे सिम्प्लिफाईड आन्सर काय आहे, एक नंबर्सच येणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल याच्यामध्ये आपण हे तर डेफिनेशन झाली डिटर्मिनंटची. फर्स्ट एक्झाम्पल, सपोज ए मॅट्रिक्स मी घेतोय, सर्वात सिंपल मॅट्रिक्स घेतो मी 1 2 3. नंबर्स आहेत, ठीक आहे, नंबर्स आहेत. जे नंबर्स असतील जसं काही नंबर्स चेंज होतील तसं डिटर्मिनंट चेंज होईल. तर मी सर्वात सोपं 4 5 6 आणि 7 8 9 काय डिटर्मिनंट येईल त्याचा डिटर्मिनंट येईल. नंबर्स सोपे येतात, डिटर्मिनंट सोपा येऊ शकतोय. नंबर्स मोठे घ्या, छोटे घ्या, निगेटिव्ह, मायनस, एनिथिंग, हे नंबर्स काही पण असू शकते. तर फर्स्ट एक्झाम्पल मी काय केलं, सर्वात सोपा जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स घेतला. आणि सोपा इन द सेन्स नंबर छोटे छोटे घेतलेत आणि सिक्वेन्सली नंबर येतो 1 2 3 4 5 6 7 8 9. दिस इज फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. ठीक आहे. आता वी हॅव टू फाइंड आउट डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स. Now, by definition of determinant of A is equals to first row आणि फर्स्ट कॉलम, त्याच्यामधला इथाला नंबर घ्यायचा आहे 1, ठीक आहे, इंटू इथाला नंबर घ्यायचा आहे 1 इंटू. आता काय करायचं आहे, हे जर डिलीट केलं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, एवढाच जो काय मॅट्रिक्स बाकी राहिला आहे 2x2 5 6 8 9 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिटर्मिनंट घ्यायचा. ऍक्च्युली तो तर 2x2 चा डिटर्मिनंट असतो तसं पाहिलं तर. हे मल्टिप्लिकेशन आहे 5 इंटू 9, दिस इज 45, ठीक आहे, 5 इंटू 9 दिस इज 45. आणि हे मल्टिप्लिकेशन करायचे 8 इंटू 6 दॅट इज 48, ठीक आहे. फर्स्ट नंबर 1 इंटू काय करायचं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर हा जो 2x2 चा मॅट्रिक्स तिथं बाकी राहिला आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर 5 6 8 9 हा जो 2x2 चा जो मॅट्रिक्स तिथं बाकी राहिला आहे याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. ऍक्च्युली हे जे काही आतमध्ये केलंय तो हा 2x2 चा डिटर्मिनंटच आहे. आणि तो कसा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 5 इंटू 9 45 आणि 8 इंटू 6 48, ठीक आहे. नंतर नेक्स्ट टाइम इथाला नंबर घ्यायचा आहे, पण तो मात्र निगेटिव्ह सोबत घ्यायचा आहे. आणि ऑलरेडीच इथं जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाणार आहे. पण तसले पण एक्झाम्पल येणार आहेत. इथाला नंबर जर ऑलरेडीच निगेटिव्ह तिथं प्रेझेंट असेल आणि आपली डेफिनेशन सांगते का इथाल्या नंबरला घेतानीच निगेटिव्ह घ्या, त्यामुळे निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह होईल. पण सध्या इथं तर 2 आहे म्हणून -2. आणि आता काय करायचंय, सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करायचा. बाकी काय राहिलं 4 6 7 9 यांचं 7 9 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 6 7 9 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 9 36 मायनस 4 इंटू 9 36 आणि दिस इज 6 इंटू 7 42, ठीक आहे. फायनली थर्ड नंबर +3, ठीक आहे, +3. आता काय करायचं आहे, थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट करायचं, सॉरी फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करायचा आहे प्रत्येक वेळेस, ठीक आहे. आता बाकी काय राहिले पहा, हा मॅट्रिक्स राहिला आहे, ठीक आहे, 4 5 7 8 4 5 7 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 4 इंटू 8 इज अ 32 आणि मायनस 7 इंटू 5 इज अ 35. हा, याला फक्त आता सिम्प्लिफाय करायचंय फक्त 1 इंटू हे ब्रॅकेट मध्ये काय असेल ते सगळे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे, जे काय ब्रॅकेट असतील ते सगळे सॉल्व्ह करून घ्यायचे. 45 मायनस 48. आता हा छोटा नंबर आहे, हा मोठा नंबर आहे, सबट्रॅक्ट मध्ये निगेटिव्ह जाणार आहे. 45 मधून 48 सबट्रॅक्ट करायचे. सिम्पली जर असं जर काही असेल तर मोठ्या नंबर मधूनच छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा, फक्त निगेटिव्ह साईन येऊन जाणार आहे. छोट्या नंबर मधून मोठा नंबर सबट्रॅक्ट करतात तर काय आन्सर येणार आहे, सिम्पली ह्याच्यामधूनच छोटा सबट्रॅक्ट करा आणि फक्त निगेटिव्ह साईन सोबत, ठीक आहे. 48 मायनस 45 3 पण निगेटिव्ह साईन सोबत. का तर
छोट्या नंबरमधून तुम्ही मोठा नंबर सबट्रॅक्ट करताय. नेक्स्ट -2 इंटू, आता ही ब्रॅकेट काय होईल, अगेन 36 - 42 आहे. 36 - 42, इथं पण छोट्या नंबरमधून मोठा नंबर सबट्रॅक्ट करतोय आपण, तर मोठ्यामधूनच छोटा सबट्रॅक्ट करू. 42 - 36 हे 6 येणार आहे, पण निगेटिव्ह साईन सोबत. ठीक आहे, कारण छोट्या नंबरमधून मोठा नंबर तुम्ही सबट्रॅक्ट करतात. हेच करायचं आहे, फक्त निगेटिव्ह साईन सोबत. का राहणार, तर हा ऍक्च्युली छोट्या नंबरमधून आपण मोठा नंबर सबट्रॅक्ट करतोय, तर ते तसं निगेटिव्ह मध्येच त्याचा आन्सर राहणार आहे. प्लस लास्ट 3 दिस कॅल्क्युलेशन 3. आता 32 - 35, इथं पण परत छोटा नंबरमधून तुम्ही मोठा नंबर सबट्रॅक्ट करता येतं. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 येते, पण मग ते पण निगेटिव्ह साईन सोबत. ठीक आहे, 32 - 35 आन्सर काय असणार आहे, छोट्या नंबरमधून मोठा नंबर निगेटिव्ह मध्ये येणारच आहे. मग निगेटिव्ह मध्ये काय येणार आहे, तर सिम्पली मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करा, जे काही आन्सर आहे ते निगेटिव्ह मध्ये राहील. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू, आता 1 × -3, 1 × -3 इज अ -3. नंतर -2 आणि -6 यांचं मल्टिप्लिकेशन येते. -2 - 6 यांचं मल्टिप्लिकेशन आहे, दॅट इज +12. ठीक आहे, -2 + 6 यांचं -2 - 6 प्लस मध्ये राहणार आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्हच होणार आहे. आणि फायनल 3 आणि -3 यांचं मल्टिप्लिकेशन आहे. 3 आणि -3 यांचं मल्टिप्लिकेशन -9. ठीक आहे, 3 आणि -3 मल्टिप्लिकेशन -9. आता जर इथं बघितलं -3 -9, आता इथं मात्र निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाही, हे मात्र ऍडिशन आहे. -3 आणि -9 ऍड करतोय आपण. -3 -9 ऍड करतोय, तर -3 - 9 ऍड केल्यानंतर होईल -12, आणि इथं +12 प्रेझेंट आहे. दिस कॅल्क्युलेशन इज 0. ठीक आहे, -3 - 9 ते काय होणार, -12. ऍडिशन आहे, -3 आणि -9 यांची ऍडिशन. हे काय मल्टिप्लिकेशन आहे, इथं मायनस प्लस होणार नाहीये. इथं जसं मायनस प्लस झालं, पण हे काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. मायनस प्लस होणार, पण इथं मात्र मायनसच राहणार आहे, कारण ती ऍडिशन. -3 आणि -9 आपण ऍड केलं, ते भेटलं -12, आणि ते +12 मधून ऍड सबट्रॅक्ट करून टाकायचे. सो 12 - 12 होतं ऍक्च्युली, दॅट इज 0. ठीक आहे, सो डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स इज 0. ठीक आहे, डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स इज 0. सिम्पली जे काही कॅल्क्युलेशन करून जे आन्सर येईल दॅट इज युअर डिटर्मिनंट. ठीक आहे, प्लस येईल, मायनस येईल, निगेटिव्ह, 0, फ्रॅक्शन मध्ये, व्हॉटएव्हर, जे काही फक्त आपल्याला ही डेफिनेशन यूज करायची, आणि आन्सर सिम्प्लिफाईड करून जे येणार आहे ते येणार आहे. कधी कधी हे निगेटिव्ह मध्ये पण येतं, कधी पॉझिटिव्ह, कधी फ्रॅक्शन, जे असेल ते असेल. ठीक आहे, फक्त आपण काय करायचं आहे, ही डेफिनेशन यूज करायची. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. मी डेफिनेशन पण रब करतो, कारण मला एक्झाम्पल थोडी जास्त जागा भेटेल. बाकी काय नाही, बदलणार काय आहे, तर मॅट्रिक्स बदलणार आहे. कॅल्क्युलेशन डेफिनेशन तर चेंज होणार नाही. नेक्स्ट मॅट्रिक्स, सपोज 3, सपोज -2, सपोज से 4. ठीक आहे, let us 6 5 7. 2 -3 and suppose 6. क्वेश्चन, फाइंड आउट द डिटर्मिनंट. मॅट्रिक्स काही नंबर्स काय लिहिले त्याच्यावर चेंजेस मॅटरच नाही करत आहे. मॅट्रिक्सच्या आतमध्ये आपण नंबर काय लिहिले तर त्याच्यावरती मॅटर नाहीच करत आहे. आपल्याला काय वापरायचं आहे, डेफिनेशन वापरायची आहे डिटर्मिनंटची. ठीक आहे, मी हे सगळं कॅल्क्युलेशन इकडेच करतोय, जेणेकरून मला दुसरा मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट तिकडे फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, व्हॉट इज द डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स. बाय डेफिनेशन इथला जो नंबर आहे तो घ्या 3 इंटू काय करायचं आहे, हा रो आणि हा कॉलम डिलीट करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एवढं बाकी राहिलं. ठीक आहे, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा याचा डिटर्मिनंट घ्यायचा. काय राहिलंय, 5 7 -3 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये याचा डिटर्मिनंट घ्या, 5 × 6 दॅट इज 30. ठीक आहे, त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे. काय सबट्रॅक्ट करायचं आहे, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, आणि ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, 7 × -3 and that is -21. ठीक आहे, म्हणजे 3 मधून 3 × 30 -21 हे तर मल्टिप्लिकेशन 30 झालं. 5 × 6 30, त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे काय, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. जागा कमी पडते मला. ठीक आहे,
पुढे जातो तर जागा कमी पडते इथं. नेक्स्ट टाइम इथला नंबर घ्यायचा आहे, पण तिथला नंबर कसा घ्यायचा आहे आपल्याला, निगेटिव्ह साईन सोबत. ठीक आहे, ऑलरेडीच इथं -2 प्रेझेंट आहे आणि जस्ट आता डिस्कशन केलं इथला नंबर घ्यायचा आहे आणि तो निगेटिव्ह साईन सोबत घ्यायचा आहे. इथं ऑलरेडी -2 प्रेझेंट आहे, त्यामुळे मला इथं मात्र आता +2 घ्यावा लागणार आहे. का तर इथला नंबर बाय डेफिनेशन काय सांगते, इथला नंबर घेताना तो निगेटिव्ह साईन सोबत घ्या, पण ऑलरेडी इथं निगेटिव्ह साईन सोबत आहे आणि त्याचा निगेटिव्ह घ्यायचा म्हणजे -2 दॅट इज +2 इंटू. ठीक आहे, आता काय करायचं, हा सेकंड कॉलम आणि हा रो डिलीट करायचा आहे. सेकंड कॉलम हा आणि हा डिलीट करून टाकायचा आहे. बाकी काय राहणार 6 7 2 6. ठीक आहे, 6 7 2 6 याचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 6 × 6 36 मायनस ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 7 × 2 12 14 7 × 2 2 × 7 14 होते. ठीक आहे, लास्ट टाइम इथला नंबर घ्यायचा आहे 4. ठीक आहे, हा नंबर घ्यायचा आहे 4 आणि परत काय करायचं आहे, हा रो आणि हा कॉलम डिलीट करायचा आहे म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता बाकी काय राहिलं, फक्त एवढं राहिलंय बाकी. याचा डिटर्मिनंट 6 5 2 -3 याचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 6 × -3 होईल तो -18. ठीक आहे, 6 × -3 होईल -18 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 5 × 2 10 सबट्रॅक्ट करायचं आहे -10 करायचं. ठीक, आणि जे कॅल्क्युलेशन येईल ते येईल आता. ठीक आहे, 3 × अगोदर पूर्ण ब्रॅकेट मधलं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. 3 × ह्या ब्रॅकेट 30 मधून काय सबट्रॅक्ट करतोय आपण 21 सबट्रॅक्ट करतोय, -21 सबट्रॅक्ट करतोय. 30 मधून सबट्रॅक्ट करतोय काय -21 आणि ज्या वेळेस आपण 30 मधून -21 सबट्रॅक्ट करतोय याचं मिनिंग आहे आपण 30 मध्ये 21 ऍडच करतोय. इनफॅक्ट ही गोष्ट लक्षात घ्यायची, ए मधून ज्यावेळेस आपण -b सबट्रॅक्ट करतोय कुठल्याही नंबर मधून आपण त्याचा निगेटिव्ह सबट्रॅक्ट करतोय. ए मधून ज्यावेळेस आपण सबट्रॅक्ट करतोय काय -b याचा मिनिंग असतो आपण ए मध्ये बी ऍडच करतोय. ठीक आहे, ए मध्ये बी ऍडच करतोय. मग इथं 30 मधून सबट्रॅक्ट करतोय -21 म्हणजे 30 मध्ये आपण 21 ऍड करतोय आणि दॅट इज इक्वल्स टू 51. ठीक आहे, +2 × 36 मधून 14 आपण सबट्रॅक्ट करतोय. 36 मधून 14 आणि काय येणार याचा आन्सर, 36 मधून 14 सबट्रॅक्ट करतोय दॅट इज 22. येस 22. 36 - 14 आणि लास्ट टाइम 4. अगोदर सध्या आपण काय करतोय, फक्त ब्रॅकेट मधलंच कॅल्क्युलेशन करतोय, नंतर याला मल्टिप्लाय करायचंय ती गोष्ट आहेच आहे. -18 आणि -12 -18 -10 निगेटिव्ह इथं मात्र ऍडिशन आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार नाहीये कारण ही ऍडिशन आहे, मल्टिप्लिकेशन नाहीये. मल्टिप्लिकेशन मध्येच निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं, त्यामुळे इथं काय आहे -18 -10 दिस इज सिम्पली -28. ठीक आहे, -28 विच इज इक्वल्स टू, आता मल्टिप्लिकेशन दिस नंबर इंटू दिस नंबर इंटू दिस नंबर इंटू दिस आणि फायनली जे आन्सर येईल ते आन्सर येईल 3 × 51 दिस इज 153. ठीक आहे, 51 × 3 दॅट इज 153 प्लस 22 × 2 दिस इज 44 आणि हे मात्र मायनस मध्ये होणार आहे 4 × 28 पण निगेटिव्ह मध्ये जाणार कारण एक नंबर निगेटिव्ह दॅट इज 112 निगेटिव्ह मध्ये. येस, oh -2 32 is correct. 112 -112 सिम्पली हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 28 4 वाटेवर तुम्हाला ज्या वेळी करायचं त्या वेळी करा. कोणाकोणाला तर हे पाठच असतं डायरेक्ट 28चा जो काही टेबल आहे त्याच्यामध्ये तो येतोय किंवा नसेल तर सिम्पली मल्टिप्लाय करून येऊ शकते. 4 × 8 32 2 3 कॅरी जो काय करायचं 4 × 2 8 आणि 8 मध्ये 3 11 होते. ज्या वेळी पॉसिबल आहे जे तुम्हाला सोपं असेल त्याने करा. ठीक आहे, आता काय करायचं हे दोन नंबर पॉझिटिव्ह मध्ये ते ऍड करून घ्या आणि त्याच्यामधून 112 सबट्रॅक्ट करायचं किंवा अगोदर याच्यामधून हे सबट्रॅक्ट केलं नंतर 44 ऍड केलं नो मॅटर. मी काय करतोय इथं 153 मध्ये हे मी ऍड करतोय. ठीक आहे, किंवा याच्यामधून हे सबट्रॅक्ट केलं नंतर 42 ऍड केलं काही फरक नाही पडत आहे. दिस इज 7 आणि 19 ही मी दोन्हीची अगोदर ऍडिशन करून घेतली आणि त्याच्यामध्ये 112 मला सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे, हा आता काय नाही हे पार्ट खूप छोटा आहे. दिस इज 5 आणि 8.
सो दिस इज डिटर्मिनंट 85 इज द डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स. ठीक आहे. आता काय विषय असा आहे की तुम्ही एका मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला, दोन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला, एकदा कसा फाइंड आउट करणं हे समजून घेणं आहे. नंतर किती मॅट्रिक्स दिले तरी आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतोय. ठीक आहे. आपण अगोदर डेफिनेशन बघितली आणि त्याच्यानंतर दोन एक्झाम्पल्स घेतलेले आहेत हाऊ टू फाइंड आउट डिटर्मिनंट. पर्टिक्युलर दोन एक्झाम्पल्स येतं. सोपी गोष्ट आहे. डिटर्मिनंट अलॉंग फर्स्ट रो, डिटर्मिनंट अलॉंग फर्स्ट रो. तुम्ही जास्त विचार नका करू. डिटर्मिनंट अलॉंग सेकंड रो, डिटर्मिनंट अलॉंग थर्ड रो पण असतं, डिटर्मिनंट अलॉंग कॉलम सुद्धा असतंय. पण जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन नुसारच आपण जास्त विचार करायचा नाही. पहिला एलिमेंट इनटू क्रॉस मल्टिप्लिकेशन, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्याच्या अराउंड त्या एलिमेंटच्या अराउंड जे काही रो आणि कॉलम आहेत ते डिलीट करायचे. 3 याच्या अलॉंग हा रो हा कॉलम डिलीट करा. -2 याच्या अलॉंग हा रो आणि हा कॉलम डिलीट करा. ठीक आहे. नंतर याच्या अलॉंग 4 आणि हा डिलीट करा. बाकी जो राहतोय 2/2 चा त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्याचा डिटर्मिनंट सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. तर आपण दोन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट केलेला आहे. हा जो डिटर्मिनंट आहे कुठलाही 3/3 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट, आता आपण काय बघणार आहे, ह्या 3/3 मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट आहे त्याचे ऍक्च्युली आपण ऍप्लिकेशन बघणार आहे. ते कुठं युजफुल होते, कुठं त्याचा यूज होतो, त्याचा काय म्हणजे उपयोग काय आहे, कशासाठी हे डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करतोय. तर फर्स्ट ऍप्लिकेशन आपण ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतो आणि दुसरं पण ऍप्लिकेशन आपण सिस्टीम ऑफ इक्वेशन्स सॉल्व्ह करू शकतो इथं. तर सिस्टीम ऑफ इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे काय आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. सध्या आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट्सचा यूज करून एरिया ऑफ ट्रायंगल कसा फाइंड आउट करायचा ते बघणार आहे. ठीक आहे. मी हा पार्ट रब करतोय. फर्स्ट थिंग याचा काय यूज आहे, तर जर तुम्हाला प्लेन मध्ये R2 मध्ये एखादा ट्रायंगल दिला, ठीक आहे, एखादा ट्रायंगल दिला आणि त्याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर ट्रायंगल काय असतो प्लेन मध्ये, सपोज मी ट्रायंगल ड्रॉ केला, कसा पण ट्रायंगल ड्रॉ करून द्या ह्या टाइप मध्ये. ठीक आहे. सपोज एक ट्रायंगल आहे R2 मधला. तर हे जे व्हर्टायसेस असतात, हे जे पॉइंट्स असतात, ह्याचे काहीतरी कोऑर्डिनेट्स असतात पहा. ठीक आहे. ह्याचे कोऑर्डिनेट सपोज x1 y1, सपोज याचा कोऑर्डिनेट आहे x2 y2 आणि सपोज याचा कोऑर्डिनेट आहे x3 y3. R2 मध्ये जर ट्रायंगल घेतलं, तुम्ही कुठलाही ट्रायंगल घ्या R2 मधला, त्याचे जे व्हर्टायसेस असतात त्या व्हर्टायसेसचे काहीतरी कोऑर्डिनेट असतात. x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट, x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट, x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट. हे जर कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित असतील, सिम्पली व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स, तर आपण ह्या ट्रायंगलचा डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग, ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग डिटर्मिनंट. आणि काय असतो ह्या ट्रायंगलचा एरिया काय असतो, तर सिम्पली एक डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे आणि तो डिटर्मिनंट काय असतो, तर 1/2 टाइम्स हे एरिया मी लिहितोय एरिया ऑफ ट्रायंगल, जो काय असेल हे जो ट्रायंगल असेल त्याचा एरिया इज इक्वल्स टू 1/2 टाइम डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे फक्त एका मॅट्रिक्सचा. आणि कुठला मॅट्रिक्स, हे जे व्हर्टायसेस आहेत ते लिहा फक्त रो मध्ये x1 y1 आणि इकडे 1, x2 y2 आणि इकडे 1, x3 y3 आणि इकडे 1. ह्या म्हणजे थर्ड कॉलम पूर्णच 1 1 1 1 घ्यायचा आहे. आणि हे जे काय आहेत हे तुमचे जे व्हर्टायसेस आहेत ते व्हर्टायसेसच द्यायचे. फर्स्ट व्हर्टेक्स x1 y1, तर इथं लिहा फर्स्ट रो. सेकंड व्हर्टेक्स x2 y2 त्याचे कोऑर्डिनेट्स, तर इथं लिहा x2 y2. आणि थर्ड व्हर्टेक्स आहे त्याचे कोऑर्डिनेट x3 y3 आहे, तर x3 y3 लिहा. आणि हा जो येईल काय याचं कॅल्क्युलेशन करून, दॅट इज युअर एरिया ऑफ द ट्रायंगल. फॉर एक्झाम्पल, स्टार्टिंगला मी एक सिंपल एक्झाम्पल घेतो. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल whose vertices are, आणि व्हर्टायसेस मी स्टार्टिंगला एकदम सिंपल मॅट्रिक्स घेतोय. सपोज 0 0, सपोज 2 0 आणि सपोज 0 2. ठीक आहे. आता हा जो ट्रायंगल येणार आहे R2 मध्ये, आपण अगोदर युजिंग डिटर्मिनंट
तो तर फाइंड आउट करूतच युजिंग डिटर्मिनंट. याचा काय जो काय एरिया येईल. फर्स्ट थिंग हा ट्रायंगल कुठं असेल तर जर मी प्लेन ड्रॉ केला तर हा आहे R2 प्लेन आणि हे 3 व्हर्टेक्स मला कुठं दिसणार आहे. सपोज हा तर ओरिजिन असतो, इथं 0 0 कोऑर्डिनेट्स असते. सपोज दिस इज 1, सपोज दिस इज 2 आणि एक्स वाय ॲक्सिस वरती सपोज दिस इज 1, सपोज दिस इज 2. ठीक आहे. आता मला सांगा हे 3 व्हर्टायसेस कुठं कुठं आहेत. 0 0 हा एक व्हर्टेक्स येईल इथं. ठीक आहे. नंतर 2 0 हा कुठं येणार आहे तर एक्स ॲक्सिस वरती 2 आणि वाय ॲक्सिस वरती 0, तर हा आहे 2 0. आणि नेक्स्ट 0 2 एक्स इज अ 0 वाय इज अ 2, तर तो हा कोऑर्डिनेट्स येणार आहे इथं. आणि हा तिन्ही कोऑर्डिनेट्स तिन्ही व्हर्टायसेस जर मी जॉईन केले ट्रायंगलनी तर मला असा ट्रायंगल भेटणार आहे. हा एक व्हर्टेक्स, हा एक व्हर्टेक्स आणि हा एक व्हर्टेक्स. तर हे जॉईन केल्यानंतर मला असा ट्रायंगल भेटणार आहे. ऍक्च्युली हा जर ट्रायंगल आहे तर असा ट्रायंगल ज्याच्या व्हर्टायसेस आहेत जर ड्रॉ केला तर तो असा येणार आहे. ठीक आहे. तर याचा एरिया मला तर बाय फॉर्म्युला पण फाइंड आउट करता येणार आहे. ह्या ट्रायंगलचा जो एरिया आहे हा ट्रायंगलचा एरिया मला बाय फॉर्म्युला सुद्धा फाइंड आउट करता येणार आहे. आणि ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर बाय फॉर्म्युला जर फाइंड आउट करायचा असेल एरिया ऑफ ट्रायंगल तर तो काय आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे. तर बेस काय आहे ट्रायंगलचा तर हा बेस आहे आणि ही हाईट आहे. ठीक आहे. तर बेस आहे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण बेस म्हणणार आहे आणि हे डिस्टन्स आहे 2 युनिट. ठीक आहे. इंटू हा झाला बेस इंटू हाईट काय आहे तर हे डिस्टन्स हाईट आहे. तर ही हाईट पण सुद्धा आपली 2 आहे ऍक्च्युली. ठीक आहे. तर 1/2 इंटू 2 इंटू 2 आणि दिस कॅल्क्युलेशन इज ऍक्च्युली हा 2 एका 2 बरोबर कॅन्सल होणार. दिस इज इक्वल्स टू 2. ठीक आहे. 1/2 आणि 2 एक कुठला तरी 2 कॅन्सल होईल आणि फक्त एक 2 बाकी राहणार आहे. सो एरिया ऑफ दिस ट्रायंगल इज अ 2. पण हे आपण कशाचा यूज करून फाइंड आउट केलंय ऍक्च्युली हा जो ट्रायंगल दिला होता ज्याचे व्हर्टायसेस 0 0 आहेत 2 0 आहे 0 2 आहे हे आपण अजून आपलं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स याचं ऍप्लिकेशन केलेलंच नाही. हा मॅट्रिक्स कुठे येत हा ट्रायंगल कुठे येतो प्लेन मध्ये ते बघितलं आणि कुठला तर बेसिक जो काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा 1/2 इंटू बेस इंटू हाईट त्याचा यूज करून. ठीक आहे. त्याचा यूज करून आपण फाइंड आउट केलं की याचा डिटर्मिनंट याचा एरिया 2 येतोय. पण ऍक्च्युली आपल्याला हा वे नाही हा तर करणार आहेत दुसरे लोक करतील पण आपण जो काही अभ्यास करतोय इंजिनिअरिंगच्या टर्ममध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं युझिंग डिटर्मिनंट एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि तो आपण करू तर युझिंग डिटर्मिनंट. ठीक आहे. पण ऑलरेडीच आपल्याला माहिती आहे आता याचा आन्सर. हां एक्झाममध्ये म्हणा किंवा ज्यावेळेस तुम्हाला करायचं आहे त्यावेळेस हे ट्रायंगल वगैरे काहीच ड्रॉ करण्याची गरज नाही आहे. सिम्पली एरिया ऑफ ट्रायंगल काय असणार आहे तर सपोज याचा आन्सर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 1/2 इंटू 1/2 इंटू डिटर्मिनंट घ्यायचं आहे. आणि कोणाचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे तर हे व्हर्टायसेस द्यायचे 0 0 आणि इकडं 1. सेकंडचा कॉलम लास्टचा कॉलम तर 1 1च राहणार आहे. ठीक 1 1 1 लास्टचा कॉलम. मग इकडं काय द्यायचंय तर पहिला व्हर्टेक्स 0 0 दुसरा व्हर्टेक्स 2 0 आणि तिसरा व्हर्टेक्स 0 2. ठीक आहे. हा आणि हे सिम्पली सॉल्व्ह करायचं आहे. दिस इज इक्वल्स टू 1/2 इंटू हा 1/2 तर राहणार आहे. आता आपल्याला हे मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. ठीक आहे. डिटर्मिनंट काय असणार आहे तर याचा डिटर्मिनंट घेताना 0 इंटू आता काय करायचं आहे 0 इंटू केल्यानंतर हा रो आणि हा कॉलम डिलीट करायचा आहे रिमेनिंगचा डिटर्मिनंट. आता याच्या पुढे जाऊन ठीक आहे आपण बाय डेफिनेशन जाऊ कारण इथं काय होतंय तो डिटर्मिनंट काही जरी आला तर आफ्टर ऑल आपण 0 ने मल्टिप्लाय करतो 0 इंटू आता आपल्याला काय करायचंय ह्या जो 2/2 चा मॅट्रिक्स राहिला 0 1 2 0 याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे आणि तो जो काही येईल आफ्टर ऑल आपण त्याला 0 ने मल्टिप्लाय करतोय तो टोटल कॅल्क्युलेशन तर 0 होणारच आहे. ठीक आहे. टोटल कॅल्क्युलेशन तर 0 होणारच आहे पण आपला जॉब तर बाय डेफिनेशन जाणं आहे तर आपण 0 इंटू आता काय करणार आहे तर हा रिमेनिंग जो काय मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट दिस इज 0 1 2 0 जर मल्टिप्लिकेशन केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 इंटू 1 इज अ 0 आणि मायनस करायचं आहे 2 इंटू 1 इज अ 2. ठीक आहे. जे घेईन ते नंतर बघू आपण. प्लस नॉट प्लस ऍक्च्युअली काय असतं सेकंड मायनस असतोय. सो मायनस टाइम इथला नंबर लिहायचा आहे 0 इंटू आता काय करायचं आहे ह्याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम डिलीट करायचे ह्या एलिमेंटच्या करस्पॉन्डिंग. सो सेकंड कॉलम फर्स्ट रो डिलीट करा. आता काय राहणार 2 1 आणि 0 1 एवढं बाकी राहणार आहे त्याचा डिटर्मिनंट 2 इंटू 1 इज अ 2 आणि हे सबट्रॅक्ट करायचे 0 इंटू 1 दॅट इज 0 हे सबट्रॅक्ट करायचे. ठीक आहे. नंतर फायनली
इथाला नंबर घ्यायचा आहे 1 इंटू, आता काय करायचं आहे, ह्याच्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट करायचा आहे. बाकी काय राहिलं 2002 हा डिटर्मिनंट बाकी राहिला आहे, हा मॅट्रिक्स बाकी राहिला आहे एवढा. याचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 इज 4 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे 0 इंटू 0 दॅट इज 0. हा 1/2 तर आहेच आहे, 1/2 तर आहेच आहे, तो कुठं जाणार नाही इन ब्रॅकेट, कारण आहेच तसा फॉर्म्युलाच तसा आहे. 1/2 इंटू ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घ्यायचा. आता पहा 0 इंटू हा ब्रॅकेट मला सॉल्व्ह करण्याची गरज नाही. 0 इंटू हे ब्रॅकेट तर ॲक्च्युली -2 येणार आहे. 0 इंटू 0 -2 आहे, तर हा -2 येणार आहे. पण त्याच्याशी इंटरेस्ट नाही, आफ्टर ऑल 0 इंटू काहीतरी आहे. 0 इंटू काही का असताना दॅट इज 0 मायनस 0 इंटू हा तर 2 येणार आहे, पण ते काही काय आहे ना 0 इंटू याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं नाही केलं तरी बी आफ्टर ऑल तुम्ही 0 ने मल्टिप्लाय करता, त्यामुळं 0 इंटू हे व्हॉट एव्हर इट इज 0 आणि प्लस 1 इंटू आता हा 4 मायनस 0 दॅट इज 4. इथं मात्र आपण करावं लागेल, ठीक, विच इज इक्वल्स टू 1/2 इंटू, आता पहा 0 मायनस 0 0 प्लस 0 0 तुम्ही प्लस करा मायनस करा कशामध्ये पण ते मॅटरच करत नाही. 0ची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन काहीच मॅटर करत नाही, तर एवढं तर विसरूनच जा. बाकी सिम्पली 1 इंटू 4 दॅट इज 4 एवढंच राहणार आहे, ठीक आहे. आणि 1/2 इंटू 4 1/2 इंटू 4 सिम्पली 2 1/2 इंटू 4 येतो 1/2 इंटू 4. सो हा जो काय ट्रायंगल येणार आहे, ट्रायंगल ड्रॉ जरी नाही केला आपण, मी तर अगोदर तो ट्रायंगल ड्रॉ करून एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करून आपण आन्सर ऑलरेडीच फाइंड आउट केला आणि त्याचा आन्सर काय आलं 2 आलं, ठीक आहे. इथून पुढं मात्र आपण जो काय दिलाय ट्रायंगल त्याचे व्हर्टायसेस तो डायरेक्ट आपण त्याचा एरिया फाइंड आउट करणार. तो ट्रायंगल मात्र आपण प्लेनमध्ये ड्रॉ करणार नाही, पण फर्स्ट एक्झाम्पल होतं मी तो ट्रायंगल अगोदर प्लेनमध्ये ड्रॉ करून दाखवला आणि त्याच्यामध्ये बाय फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगलचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार सुद्धा एरिया 2च येतोय आणि हा जो काय आपला युजिंग डिटर्मिनंट आहे त्याच्यानुसार सुद्धा एरिया काय येतोय 2 येतोय. तर आपण अजून एक्झाम्पल्स घेणार आहे त्याच्यावरती. एरिया फाइंड द एरिया आणि व्हर्टायसेस फक्त चेंज करतोय. फर्स्ट 3 1 दूसरा -1 3 थर्ड 1 -3 -2. हां, आता हे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स एक्झरसाइज मधले आहेत. -1 3 -3 -2. हां, 2 एक्झाम्पल मी एकाच वेळेस घेतले इथं. 2 वेगवेगळे आहेत. दिस इज फर्स्ट, हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. आपल्याला त्याचा सेपरेट एरिया फाइंड आउट करायचा. एकच ट्रायंगल तर काय होणार नाही. पहिला ट्रायंगल ज्याचे व्हर्टायसेस आहेत 3 1 -1 3 आणि -3 -2. अगोदर आपण ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करणार आहे आणि नंतर ह्या ट्रायंगलचा, ठीक आहे. 2 एक्झाम्पल्स आहेत. मी फक्त प्रत्येक वेळेस त्याच्यात बघण्यापेक्षा 2 एक्झाम्पल मी एकत्रच दिले. आता आपण अगोदर ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू, ठीक आहे. फर्स्ट जे काय एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये तर याचा जो काय एरिया असतो एरिया ऑफ ट्रायंगल फक्त एवढं लिहायचं इज इक्वल्स टू अगोदर तर 1/2 लिहूनच टाकायचं, कारण ते तर एरिया ऑफ ट्रायंगलचा जो फॉर्म्युला आहे किंवा बाय युजिंग डिटर्मिनंट आहे तो काय असतो 1/2 इंटू डिटर्मिनंट ऑफ x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1 याचा घ्यायचा आहे. तर इज इक्वल्स टू 1/2 इंटू कशाचा डिटर्मिनंट घ्यायचा आता तर पहिला व्हर्टेक्स आहे 3 1 आणि नंतर फायनली 1 लिहायचंच आहे. दुसरा व्हर्टेक्स आहे -1 3 आणि नंतर 1 लिहायचंच आहे आणि तिसरा व्हर्टेक्स आहे
-3 -2 आणि नंतर 1 द्यायचं आहे. हा जो मॅट्रिक्स आहे याचा डिटर्मिनंट आणि त्याला 1/2 न मल्टिप्लाय करायचं आहे, ती गोष्ट आहेच आहे. सो 1/2 इंटू आता याचा डिटेल 3 1 1 -1 3 1 आणि -3 -2 1 हा एक मॅट्रिक्स आहे, 3/3 मॅट्रिक्स आहे, त्याचा आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा आहे. इंटू आता पहा पहिला नंबर आहे 3 इंटू आता काय करायचं आहे, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करायचा आहे. बाकी काय राहिलं 3 1 -2 1 याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. तर तो 2/2 मॅट्रिक्स आहे, याचा डिटर्मिनंट तर सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. 3 × 1 इज अ 3 3 × 1 इज अ 3 आणि त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे. काय सबट्रॅक्ट करायचं आहे, -2 आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे -2 सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट इथला नंबर घ्यायचा आहे -1. पण आता हे काय केलं, इथला हे 1/2 तर होल जो काही डिटर्मिनंट येणार आहे त्याला मल्टिप्लाय आहे हा 1/2, त्यामुळे मी हा स्क्वेअर ब्रॅकेट यूज केला. ठीक आहे. 1/2 हा स्क्वेअर ब्रॅकेट यूज केला. ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काय येणार आहे ते काय असणार आहे, तर ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट असणार आहे. मग आता हा परत 3 यूज करावा लागला मला इंटू एक परत ब्रॅकेट यूज करावा लागला. आणि का, तर ह्याचं डिटर्मिनंट 3 × 1 3 आणि त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे. हा -2 आला हे मल्टिप्लिकेशन, त्यामुळे मग अजून एकदा ब्रॅकेट यूज करावं लागलं. बरेच ब्रॅकेट झाले इथं. देन -1. ठीक आहे. पण काय कोणाचा ब्रॅकेट काय आहे ते लक्षात आलं पाहिजे नाही. तर -1 इथला मी -1 घेतला. आता मला काय करायचं आहे, इंटू काय करायचं आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करा. फर्स्ट रो सेकंड कॉलम ह्या 1च्या अलॉंग जो काही कॉलम आणि रो असेल ते डिलीट करा. आता काय राहिलं, -1 1 आणि -3 1 एवढं राहिलंय. याचा डिटर्मिनंट -1 1 -3 1 याचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 × 1 दॅट इज -1. ठीक आहे. आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचंय, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन -3 × 1 दॅट इज -3. ठीक आहे. आणि फायनली +1 इथला +1 इंटू आता काय करायचं, ह्या इलेमेंटच्या अलॉंग जे काही रो आणि कॉलम आहेत ते डिलीट करा. म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा. आता राहिले -1 3 -3 -2 हा 2/2 मॅट्रिक्स बाकी राहिलाय. ह्याचा डिटर्मिनंट एवढ्याचाच फक्त, त्याचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशननी ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन -1 × -2. आता मात्र निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे. -1 × -2 मल्टिप्लिकेशन आहे, दोन नंबर निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह. सो -1 × -2 इज अ 2 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, तर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, 3 × -3 3 × -3 इज अ -9. तर -9 सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि आता स्क्वेअर ब्रॅकेट मी कंप्लीट करतोय. ठीक आहे. हा 3 आणि ह्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय, तर 3 हा रो कॉलम केल्यानंतर ह्याचा जो डिटर्मिनंट आहे हा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये हा जो ब्रॅकेट आहे याच्यामध्ये काय लिहिलंय, ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट. ह्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय, -1 1 -3 1 त्याचा डिटर्मिनंट. आणि ह्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, एवढ्याचा डिटर्मिनंट आहे. ठीक. आता आतमध्ये हा ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करून घेतो प्रत्येक ठिकाणी. 3 इंटू हा ब्रॅकेट, नंतर -1 इंटू हा ब्रॅकेट आणि 1 इंटू हा ब्रॅकेट, ते सगळे ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करतो. आता पहा इथं काय केलंय, 3 मधून सबट्रॅक्ट केलंय. काय सबट्रॅक्ट केलंय, तर -2 सबट्रॅक्ट केलंय. तर मायनस ऑफ काहीतरी जर सबट्रॅक्ट करत असेल तर 2 आपण त्याच्यामध्ये ऍडच करत असतो. म्हणजेच काय केलंय, 3 मध्ये 2 ऍड केलंय. तर 3 × 5. आता काही ब्रॅकेटच राहणार नाही, सिम्पली हा ब्रॅकेट पूर्णच सॉल्व्ह करून टाकलाय आपण. 3 मधून सबट्रॅक्ट केलंय -2 म्हणजेच ऍड केलंय. -2 सबट्रॅक्ट करणं याचा मिनिंग 2 ऍड करणे. ठीक आहे. म्हणजेच 2 आपण ऍड केलंय 3 मध्ये आणि ते ऍडिशन झाली 5. नंतर -1 इंटू आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. आता काय केलंय, -1 मधून सबट्रॅक्ट केलंय. काय सबट्रॅक्ट केलंय, तर -3 सबट्रॅक्ट केलं. आता -2 सबट्रॅक्ट करा, -3 सबट्रॅक्ट करा, -4 सबट्रॅक्ट करा. पण जर मायनस तुम्ही सबट्रॅक्ट करतायत म्हणजेच 3 तुम्ही ऍड करतायत. तर मग आता इथं काय झालंय, 3 ऍड केलंय. पण कोणामध्ये 3 ऍड केलंय, तर -1 मध्ये 3 ऍड केलंय. तर -1 त्याच्यामधून -3 सबट्रॅक्ट केलं म्हणजेच -1 मध्ये 3 ऍड केले. तो हा ऍक्च्युली काय आहे, तर तो ऍक्च्युली आहे -1 + 3 असा येतो ऍक्च्युली. ठीक आहे. सॉल्व्ह जर केलं तर -1 + 3 आहे आणि -1 + 3 हा ऍक्च्युली 2 होणार आहे. ठीक आहे. मी तो पूर्णच ब्रॅकेटच सॉल्व्ह करून टाकलाय. ठीक आहे. हा जो ब्रॅकेट होता -1 मधून
-3 सबट्रॅक्ट करणं म्हणजे सिम्पली 3 ॲड करणं आहे आणि 3 कोणामध्ये ॲड होणार आहे -1 मध्ये ॲड होणार आहे आणि 3 जर -1 मध्ये ॲड झाले तर दॅट इज 2. आता पहा इथून पण परत सेम 2 मधून काय सबट्रॅक्ट केलंय -9 म्हणजेच 9 2 मध्ये ॲड केलंय 9 2 मध्ये ॲड केलं म्हणजेच 11 आहे. सो +1 × 11 आहे. ठीक आहे. -9 सबट्रॅक्ट करणं म्हणजेच 9 ॲड करणं. मग 9 कोणामध्ये ॲड होणार आहे 2 मध्ये. -3 सबट्रॅक्ट करणं म्हणजेच 3 ॲड करणं म्हणजे 3 इथं पुढं ॲड होणार आहे -1 मध्ये. -2 सबट्रॅक्ट करणं म्हणजेच 2 ॲड करणं. इथं 2 कोणामध्ये ॲड होणार आहे 3 मध्ये. ठीक आहे. फक्त इथं ज्यावेळेस 3 ॲड झाला तो कोणामध्ये ॲड झालाय -1 मध्ये आणि 3 ज्यावेळेस -1 मध्ये ॲड होईल तो इथं 2 भेटेल. आता मी हे सिम्पली आतमध्ये जे काही डिटर्मिनंट आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून घेतो. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तर डिटर्मिनंटचा आन्सर भेटणार आहे. सो 3 × 5 इज अ 15 मायनस 1 × 2 इज अ 2 आणि प्लस 1 × 11 इज अ 11. ठीक. सो 1/2 × आता मी सिम्पली कॅल्क्युलेशन करून घेतो. 15 मधून 2 सबट्रॅक्ट करा दिस इज 13 आणि 13 मध्ये 11 ॲड करा दॅट इज 24. ठीक. काही झालं तरी दिस इज 24 येणार आहे. ठीक आहे. आणि किंवा कोणी कसं ते कॅल्क्युलेशन करायचं 11 मधून 2 सबट्रॅक्ट करा 9 आणि 9 मध्ये 15 ॲड करा दॅट इज ऑल्सो 24. किंवा हे दोन्ही ॲड करा अगोदर 15 आणि 11 26 त्याच्यामधून 2 सबट्रॅक्ट करा दॅट इज ऑल्सो 24. तर हे कॅल्क्युलेशन आफ्टर ऑल 24 आहे. सो 1/2 × 24 दॅट इज 12. ठीक. तर हा जो ट्रायंगल येणार आहे आता ट्रायंगल ड्रॉ करायचं नाही आपल्याला. हे व्हर्टायसेस आहेत म्हणजे काहीतरी प्लेनमध्ये R2 मध्ये तो एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगलचा एरिया येणार आहे 12 स्क्वेअर युनिट. ठीक आहे. 12 स्क्वेअर युनिट. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल. हा माझा डस्टर खराब झालाय. जागा पुसत पण नाही आणि कर्कश आवाज पण करते ते. ठीक आहे. हा जो सेकंड मॅट्रिक्स आहे सेकंड ट्रायंगल आहे त्याचा आपण एरिया फाइंड आउट करू युजिंग डिटर्मिनंट. आहे काय तो ट्रायंगल असा ट्रायंगल ज्याचे व्हर्टायसेस 3 4 5 7 आणि -2 -3 आहे. तर त्याचा एरिया ह्या ट्रायंगलचा एरिया इज इक्वल्स टू काय असणार आहे तर हा 1/2 तर अगोदर लिहायचाच आहे 1/2 लिहायचाच आहे आणि नंतर काय करायचं आहे डिटर्मिनंट. पण कोणाचा डिटर्मिनंट आता तर हा पहिला व्हर्टेक्स आहे 3 4 तो लिहा 3 4 आणि नंतर 1 लिहायचं फक्त. दुसरा व्हर्टेक्स आहे 5 7 तर तो व्हर्टेक्स लिहा 5 7 आणि फायनली 1 आणि लास्ट व्हर्टेक्स आहे -2 -3 आणि 1. ठीक आहे. हा जो मॅट्रिक्स येणार आहे याचा डिटर्मिनंट. ठीक आहे. सो 1/2 × डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स. हा 1/2 तर राहणारच आहे. हा कुठं जाणार आहे शेवटपर्यंत तो कॅल्क्युलेशन मध्ये इन्व्हॉल्व कारण 1/2 आणि ह्याचा जो डिटर्मिनंट आहे त्याला 1/2 न मल्टिप्लाय करायचं आहे तर 1/2 राहणारच आहे. मी स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतोय. ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे तर ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट असणार आहे. तर ठीक आहे. आता ह्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करू. दिस इज 3 ॲज इट इज. हा रो आणि हा कॉलम डिलीट केला बाकी काय राहिलं एवढा त्याचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × 1 आणि त्याच्यामधून हे मल्टिप्लिकेशन 1 × -3 सबट्रॅक्ट करायचं आहे. तर 7 × 1 इज 7 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. अगोदर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 7 त्याच्यामधून सबट्रॅक्ट करा ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे -3 × 1 दॅट इज -3. ठीक आहे. आणि निगेटिव्ह आला म्हणून मी त्याच्यासाठी सेपरेटच ब्रॅकेट यूज केलाय. नंतर आता इथाला नंबर पण इथाला नंबर निगेटिव्ह बरोबर घ्यायचा आहे -4 × आता काय होणार ह्या रोच्या अलॉंग ह्या इलेमेंटच्या अलॉंग हा रो हा कॉलम डिलीट करा. इलेमेंटच्या अलॉंग तो जिथं आहे त्याच्या अलॉंग रो कॉलम डिलीट करा. फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये तो आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करा. आता काय राहिलं 5 1 -2 1 एवढं बाकी राहिलं. याचा डिटर्मिनंट 5 1 -2 1 याचा डिटर्मिनंट कसा घेणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 1 इज 5 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करणार -2 × 1 यांचं मल्टिप्लिकेशन. तर -2 × 1 यांचं मल्टिप्लिकेशन आहे -2. अगेन मला परत याच्यासाठी ब्रॅकेट यूज करावं लागलं आहे. ठीक आहे. आणि फायनली इथाला नंबर 1 × आता काय करायचं आहे ह्याच्या अलॉंग हा रो हा कॉलम डिलीट करा. बाकी काय राहिलं एवढा मॅट्रिक्स त्याचा डिटर्मिनंट. याचा डिटर्मिनंट
क्रॉस मल्टिप्लिकेशन, धिस इंटू धिस मायनस धिस इंटू धिस. ठीक आहे, 1 इंटू आता काय होईल 5 इंटू -3 दॅट इज -15. ठीक आहे, आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे 7 इंटू -2 म्हणजेच -14 सबट्रॅक्ट करायचं आहे. बरेच ब्रॅकेट यूज करावं लागलं मला. ठीक आहे, -15 5 इंटू 3 -15 त्यातून सबट्रॅक्ट करायचं आहे का -2 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज -14 सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे, आता आपण इक्वल्स टू 1/2 हे तर राहणारच आहे. हे सगळे ब्रॅकेट जे येतं ते आपण अगोदर सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, सो 3 इंटू आता हा ब्रॅकेट काय होणार आहे -3 सबट्रॅक्ट केलंय, -3 सबट्रॅक्ट केलंय म्हणजेच 3 ऍड केलंय. ठीक आहे, 3 ऍड केले मग 3 कोणामध्ये ऍड होणार त्या 7 मध्ये, दिस इज सिम्पली 10. नंतर -4 इंटू आता काय केलंय इथं -2 सबट्रॅक्ट केलंय म्हणजेच काय केलंय 2 ऍड केलंय. 2 कोणामध्ये ऍड होणार ह्या एलिमेंटमध्ये, तर 2 5 मध्ये ऍड होणार दॅट इज 7. ठीक आहे, आणि +1 आहे. आता काय केलंय -14 सबट्रॅक्ट केलंय, -14 सबट्रॅक्ट केलं म्हणजेच काय 14 ऍड करणं आहे. 14 ऍड होणार आहे मग कोणामध्ये ऍड होणार आहे 14, तर ह्या -15 मध्ये 14 ऍड होणार आहे. ठीक आहे, -15 मध्ये 14 ऍड होणार आहे. ठीक आहे, तर -15 + 14 याचा आन्सर आहे निगेटिव्ह मध्ये -1 असं होणार आहे 1 इंटू. सिम्पली 2 नंबर येतं, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असं जरी असलं ना, ही पण एक गोष्ट मी अगोदर सांगून ठेवतोय, -a + b असं असू द्या किंवा a - b असू द्या किंवा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कुठं पण निगेटिव्ह कुठं पण असं जर असेल तर सिम्पली याचं जे काही आन्सर असतं ते मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करा आणि मोठ्या नंबरचं साईन द्या असं. ठीक आहे, एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह. आता हा -b आहे इथं काही नाही म्हणजे आपण पॉझिटिव्ह असतो तो पण पहिल्या नंबरला तर लिहित नाही. ठीक आहे, तर असं जर असेल एका ठिकाणी पॉझिटिव्ह एका ठिकाणी निगेटिव्ह, मग पॉझिटिव्ह निगेटिव्हची सिक्वेन्स कशी का असाल, अगोदर निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह किंवा अगोदर पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह, व्हॉटएव्हर सिक्वेन्स कशी जरी असली तरी पण काय करायचं हे सॉल्व्ह करताना मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि जे मोठ्या नंबरचं साईन आहे ते देऊन टाकायचं. इथं काय झालं मग कॅल्क्युलेशन -15 मधून -14 सबट्रॅक्ट करायचा होता म्हणजेच -15 मध्ये काय करायचं होतं 14 ऍड करायचं होतं. आता एक नंबर निगेटिव्ह एक नंबर पॉझिटिव्ह, सिम्पली तुम्ही काय करा मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करा म्हणजे 15 मधून 14 सबट्रॅक्ट करा दॅट इज 1 आणि मोठ्या नंबरचं साईन आहे निगेटिव्ह दॅट इज -1. ठीक आहे, हे ऑलवेज लक्षात ठेवा जोपर्यंत मॅथ्स तुमच्या सोबत आहे तोपर्यंत. ठीक, आपण कंटिन्यू करू ते पुढं. दिस इज इक्वल्स टू 1/2 इंटू आता काय होणार आहे हे सिंपल जे कॅल्क्युलेशन ते करून घ्या आपण. 3 हा स्क्वेअर ब्रॅकेट मी सध्या अजून एंड नाही करायचे. 3 इंटू 10 दॅट इज 30. ठीक आहे, आता हे तर -4 इंटू 7 आहे दॅट इज -28. ठीक आहे, -4 इंटू 7 दॅट इज -28 आणि हा 1 इंटू -1 आहे. 1 इंटू -1 इज अ -1. 1/2 इंटू हे काय झालंय आता 30 मधून 28 सबट्रॅक्ट करा, जे आन्सर आहे त्याच्यामधून अजून एकदा 1 सबट्रॅक्ट करा. असंच आहे 30 मधून 28 सबट्रॅक्ट करा, जे आन्सर आहे त्याच्यामधून परत अजून एकदा 1 सबट्रॅक्ट करा. सो दिस इज 2 आणि 2 मधून अजून एक सबट्रॅक्ट करायचं आहे. सो दिस कॅल्क्युलेशन इज अ 1. सो 1/2 इंटू 1 इज अ 1/2. सो area of this triangle is a 1/2. area of that triangle is a 1/2. आपण अजून 2 एक्झाम्पल घेऊन हे जे एरिया फाइंड आउट करण्याचा आर्टिकल आहे ते आपण फिनिश करू इथंच. म्हणजे पूर्ण डिटर्मिनंट वरचं एक ऍप्लिकेशन कंप्लीट होते. आपण अजून 2 एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल 1 घेतलं 2 घेतलं, मेथड समजणं आणि त्याचा यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करणं. एक्झाम्पल किती पण आपण मग सॉल्व्ह करू शकतो, फक्त कसे सॉल्व्ह करायचे हे एकदा समजून घ्यायचंय आणि नंतर कित्येक पण एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. आपण अजून 2 एक्झाम्पल घेऊ आणि 2-1 एरियाज फाइंड आउट करायचा आहे फर्स्ट. अजून म्हणजे हे तर आपलं थर्ड एक्झाम्पल होईल. आपण 2 अगोदर सॉल्व्ह केले 2-1 देन 1-4 आणि थर्ड व्हर्टेक्स आहे -3-2 आणि फोर्थ एक्झाम्पल vertices is -1-5, second vertex आहे 3-1 आणि थर्ड वर्टेक्स आहे
5 7. आता आपण हा जो ट्रायंगल आहे थर्ड एक्झाम्पल मधला हा जो ट्रायंगल आहे 2 1 1 4 -3 2, हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया फाइंड आउट करू. ठीक आहे, याचा जो एरिया असणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल, या ट्रायंगलचा एरिया तो काय असणार आहे तर 1/2 अगोदर लिहायचंच. ठीक आहे, इनटू आता काय करायचं, डिटर्मिनंट लिहायचं आहे कोणाचा, तर फर्स्ट व्हर्टेक्स आहे 2 1. ठीक आहे, 2 1 आणि त्याच्यानंतर लास्टला तर 1 ऍड करायचाच आहे. ठीक आहे, नेक्स्ट व्हर्टेक्स आहे 1 4, त्याच्यानंतर लास्टला 1 ऍड करायचाच आहे आणि -3 2 याच्यामध्ये लास्टला 1 ऍड करायचाच आहे. ठीक आहे, याचा डिटर्मिनंट. सो 1/2 हा तर राहणारच आहे. आता आपण याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करू. ठीक आहे, याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी इथला एलिमेंट आहे 2 पॉझिटिव्ह सोबत आहे, सो 2 इनटू ह्याच्या अलॉंग हा रो हा कॉलम डिलीट करा, बाकी काय राहिलं 4 1 2 1 याचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 4 × 1 इज 4 आणि त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे काय 2 × 1 दॅट इज 2 सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे, नंतर नेक्स्ट इथला एलिमेंट, पण इथला एलिमेंट आपण निगेटिव्ह बरोबर घेतो -1. ठीक आहे, निगेटिव्ह सोबत तर -1 झालं. ह्याच्या अलॉंग हा रो हा कॉलम डिलीट करा, बाकी काय राहिलं 1 1 आणि -3 1 ह्याचा डिटर्मिनंट 1 1 -3 1 ह्याचा डिटर्मिनंट काय असणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 1 × 1 दॅट इज 1 आणि सबट्रॅक्ट करायचं आहे काय -3 × 1 यांचं मल्टिप्लिकेशन, -3 × 1 यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे -3 आणि प्लस फायनली 1 × इथला 1 × आता काय करायचं, ह्या एलिमेंटच्या अलॉंग हा रो आणि हा कॉलम डिलीट करायचा, बाकी काय राहिलं 1 4 -3 2. आता 1 4 -3 2 याचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 1 × 2 2 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे 4 × -3 4 × -3 यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे -12. So this is equals to 1/2. आतमध्ये हे जे काही ब्रॅकेट येतं ते सगळे ब्रॅकेट आपण अगोदर सॉल्व्ह करू. सो 2 × हा ब्रॅकेट काय होणार आहे 4 - 2 इज 2 -1 × हा ब्रॅकेट काय होणार आहे तर -3 सबट्रॅक्ट करतो. -3 सबट्रॅक्ट करतो म्हणजे काय करतो 3 ऍड करतो, मग 3 ऍड कोणामध्ये होणार त्या 1 मध्ये होणार. सो 3 + 1 इज 4 प्लस 1 × इथं काय करतोय 12 सबट्रॅक्ट करतोय, -12 सबट्रॅक्ट करतो म्हणजे 12 ऍड करतो, 12 कोणामध्ये ऍड होणार 2 मध्ये ऍड होणार. सो 12 + 2 दॅट इज 14. सो 1/2 × आता तर काय सोपं मल्टिप्लिकेशन हे 2 × 2 इज 4. ठीक आहे, 1 × 4 आहे पण ते -1 × 4 येतं, निगेटिव्ह मध्ये जाईल -4. ठीक आहे, आणि 1 × 4 दॅट इज 14, 1 × 14 दॅट इज 1 × 14 तो होणार आहे 14 विच इज इक्वल्स टू हा 1/2 तर राहणारच आहे, हा शेवटपर्यंत कॅल्क्युलेशन मध्ये इन्व्हॉल्व राहणार आहे कारण तो पूर्ण याला मल्टिप्लाय आहे. आता हा 4 - 4 तर 0 होणार आहे आणि 0 मध्ये 14 ऍड होणार आहे, 0 मध्ये 14 ऍड झाल्यानंतर तो 14. सो 1/2 × 14 दॅट इज 14/2, 14/2 इज 7. ठीक आहे, सो एरिया ऑफ दिस ट्रायंगल इज 7 स्क्वेअर युनिट, जे काही असेल त्याचं युनिट सेंटीमीटर मीटर स्क्वेअर युनिट फक्त आपण त्याला लिहिलं होतं. सो एरिया ऑफ दिस ट्रायंगल इज 7 स्क्वेअर युनिट. फायनली आपण हा जो लास्ट एक्झाम्पल आहे याचा एरिया फाइंड आउट करू. आता पहा हा जो ट्रायंगल आहे मी पूर्ण आतमधला मॅट्रिक्सच रिमूव्ह करणार आहे. हा जो लास्टचा ट्रायंगल आहे पहा -1 5 3 1 आणि 5 7 असे व्हर्टायसेस असलेला ट्रायंगल आहे. आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आणि तो एरिया काय असतो युजिंग डिटर्मिनंट तर 1/2 × आणि इंटू काय असतं
तर एक डिटर्मिनंट असतो, आणि कोणाचा डिटर्मिनंट असतो तर फर्स्ट व्हर्टेक्स आहे -1 5 आणि त्याच्याबरोबर इकडे फक्त 1 लिहायचं आहे. ठीक आहे. 3 1 दुसरा व्हर्टेक्स आहे 3 1 आणि त्याच्याबरोबर आपल्याला 1 लिहायचं आहे, आणि लास्ट व्हर्टेक्स आहे 5 7 आणि त्याच्याबरोबर एक व्हर्टेक्स लिहायचं, एक लास्टला 1 तर ऑलवेजच घ्यायचं आहे. ठीक आहे. सो दिस इज इक्वल्स टू 1/2 इंटू आता ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट, याचा डिटर्मिनंटसाठी मी स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतोय. तर इथला नंबर आहे -1, सो -1 इंटू, आता काय करायचं आहे, हा रो हा कॉलम डिलीट करा, रिमेनिंग मॅट्रिक्स 1 1 7 1 याचा डिटर्मिनंट घ्या. 1 1 7 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 इज अ 1 आणि त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे काय 7 इंटू 1 दॅट इज 7 सबट्रॅक्ट करायचं आहे. देन नेक्स्ट इथला नंबर पण तो निगेटिव्ह साईन सोबत घ्यायचा आहे, सो -5 इंटू, आता काय करायचं ह्याच्या अलॉंग हा रो आणि हा कॉलम डिलीट करा, बाकी काय राहिलं 3 1 आणि 5 1 याचा डिटर्मिनंट. आता हा 3 1 आहे, हा 5 1 आहे, याचा डिटर्मिनंट घेताना क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू 1 इज अ 3 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे 5 इंटू 1 दॅट इज 5 सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि फायनली इथला 1 +1 इंटू, आता काय करायचं आहे ह्याच्या अलॉंग हा रो आणि हा कॉलम डिलीट करायचा आहे, हा रो आणि हा कॉलम डिलीट केल्यानंतर बाकी काय राहिलं हा मॅट्रिक्स 3 1 5 7 ह्याचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशननी 3 इंटू 7 21 आणि त्याच्यामधून सबट्रॅक्ट काय करायचं आहे तर 5 इंटू 1 म्हणजे 5 सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे. 1/2 इंटू, आता आपण काय करणार हे सगळे ब्रॅकेट सॉल्व करणार. तर फर्स्ट थिंग हा -1 असाच आणि हा ब्रॅकेट सॉल्व करतोय मी. सो 1 मधून 7 सबट्रॅक्ट करायचे आहेत, 1 मधून 7 सबट्रॅक्ट करा, मोठ्या नंबर मधून छोटा एक प्लस एक मायनस असं आहे. ठीक आहे. इथं प्लस साईन आहे, इथं मायनस साईन, एक प्लस एक मायनस असेल तर ऑर्डर कशी का असा ना, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करा, 7 मधून 1 सबट्रॅक्ट केला 6 आणि मोठ्या नंबरचा साईन आहे निगेटिव्ह, सो -6. ठीक. नंतर इथला -5 ॲज इट इज. आता काय करायचं तुम्हाला 3 5 सेम गोष्ट आहे, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करा, 5 - 3 इज अ 2 आणि 2 ला निगेटिव्ह साईन दॅट इज -2 आणि फायनली 1 इंटू, आता इथं तर सोपं आहे 21 - 5 दॅट इज 16. तिथं काही वेगळं नव्हतं, छोटं सिम्पल कॅल्क्युलेशन होतं. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर 21 - 5 दॅट इज 16. सो 1/2 तर हा राहणारच आहे. -1 आणि -6 यांचं मल्टिप्लिकेशन, आता मात्र मल्टिप्लिकेशन आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, सिम्पली -1 इंटू -6 हे मल्टिप्लिकेशन 6 होणार आहे. नंतर -5 इंटू -2 हे मल्टिप्लिकेशन बी परत पॉझिटिव्ह मध्ये राहणार आहे दॅट इज 10. ठीक आहे. आणि 1 इंटू 16 हे मल्टिप्लिकेशन पण पॉझिटिव्ह मध्ये राहणार आहे दॅट इज 16. 1/2 इंटू, आता हे सिम्पली नंबर ऍड करायचे 6 10 आणि 16 दॅट इज 16 + 16 6 + 10 इज अ 16 आणि 16 + 16 इज अ 32. So 1/2 into 32. 1/2 into 32 that is simply 32/2 and 32/2 is a 16 square unit. So area of this triangle is a 16 square unit. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द डिटर्मिनंट्स अँड ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट. आपण फर्स्ट ॲप्लिकेशन याचं बघितलंय. याचं फर्स्ट ॲप्लिकेशन काय आहे तर डिटर्मिनंटचा यूज करून आपण काय करू शकतो तर एरिया फाइंड आउट करू शकतो. आणि कोणाचा एरिया तर ट्रायंगलचा एरिया. आणि ट्रायंगल पण कसा पाहिजे नाही तर ट्रायंगलचे आपल्याला व्हर्टायसेस माहिती पाहिजे. ट्रायंगलला 3 व्हर्टायसेस, कुठं पण ट्रायंगल ड्रॉ करा प्लेनमध्ये आणि कसा पण ड्रॉ करा. ठीक आहे. त्या ट्रायंगलला 3 व्हर्टेक्स असतातच. आणि ह्या व्हर्टायसेसचे जर आपल्याला कोऑर्डिनेट्स माहित असतील XY XY 2 कोऑर्डिनेट्स तर असतात, एक कोऑर्डिनेट Y कोऑर्डिनेट, तर हे जर कोऑर्डिनेट्स माहित असतील तिन्ही व्हर्टेक्सचे तर ह्या ट्रायंगलचा आपण एरिया फाइंड आउट करू शकतो युझिंग डिटर्मिनंट. आणि तो कसा फाइंड आउट करायचा आहे तर 1/2 इंटू डिटर्मिनंट घ्यायचा आहे. पण कोणाचा डिटर्मिनंट फर्स्ट व्हर्टेक्स 1, सेकंड व्हर्टेक्स 1 आणि थर्ड व्हर्टेक्स 1 एवढा ह्या मॅट्रिक्स घ्यायचा, याचा डिटर्मिनंट. आणि जे काही कॅल्क्युलेशन आहे दॅट इज नथिंग बट द एरिया ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट ॲप्लिकेशन बघणार आहे. कशाचं तर डिटर्मिनंट्सचा यूज करून आपण सिस्टीम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. तर ते ॲप्लिकेशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. सध्या आजच्या पुरता आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे. थँक्यू.